क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी यशाचा शॉर्टकट कधीच नसतो। अभ्यास व खेळ या दोन्ही गोष्टी सोबत असल्या तर यशापासून कोणीही रोखू शकत नाही। आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत येथील सरस्वती विद्या मंदिर या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोष वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती चिंधू पाटील होते। यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर मधुकर प्राचार्य, बाळासाहेब शिंदे, प्रमोद भांबेरे, दिगंबर पाटोडे, कचरदास करवंदे, शामराव सोनावणे, दीपक कोऱ्हाडे, कृष्णाजी घुले आदींसह शालेय समितीचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खेळाचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता, राऊत यांचा जीवन प्रवास, मिळविलेले पारितोषिक, त्यांचे भिंतीचित्रांची पाहणी केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत प्रधान अध्यापिका अनुराधा तिवारी यांनी केले। प्रमुख अतिथींचा परिचय देविदास चौधरी यांनी केला। 10 डिसेंबरपासून सुरू असलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवादरम्यान झालेल्या विविध वैयक्तिक, मैदानी व सांघिक खेळ प्रकारातील खेळ तसेच प्राथमिक गटातील आनंददायी खेळ स्पर्धांमधून प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना कविता राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंधू पाटील यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकवून संस्थे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे सांगितले। यावेळी क्रीडा शिक्षक सिद्धार्थ चंद्र मोरे, मुख्याध्यापिका अनुराधा तिवारी यांचाही सत्कार कविता राऊत यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता चंद्रात्रे, वैशाली जाधव यांनी केले तर आभार स्वाती मोरे यांनी मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। ग्रामीण पण नाही म्हणता येणार आणि शहरी पण नाही म्हणता येणार, पण जी शिस्त दिसली ती आपल्या ग्रामीण आणि शहरी मुलांमध्ये आपण खूप हे करतो की शहरातले मुलं एवढं संयम ठेवून शिस्तबद्ध बसत नाही आणि ते त्यांचं टोटल जे बघितलं की मुलं सगळे शांत बसले, शिस्तीने आले, लाईनीमध्ये आले, ज्यांनी फोटो काढले, ही खूप मला आवडलं। पालकांना काय आव्हान कराल? पालकांना एवढं आवाहन करेल की खेळामध्ये सुद्धा मुलांना करिअर करण्याची संधी आहे ती पालकांनी द्यावी आणि नुसतं अभ्यासाचं बर्डन नाही मुलांमध्ये ठेवता, थोडंसं खेळ आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी कार्यालयांमधून घेऊन जाण्याचं मी आव्हान करेन। कारण जर मुलं चांगल्या शरीराने राहिले तर अभ्यास पण करतील आणि खेळ पण खेळतील। तर सगळ्यांनी कमान अर्धा तास तरी खेळण्यासाठी मुलांना पाठवावं पालकांनी। शाळेत नियोजन होतं आणि छोटे छोटे मुलं सगळे संयम आणि सगळे उन्हामध्ये बसलेले, त्याचं मला खूप कौतुक आहे। कारण एरवी मुलं थोडंसं ऊन लागले की सगळं पण शिस्तबद्ध सगळे मुलं लाईनमध्ये बसले, सगळ्यांनी ऐकून घेतलं, सगळ्यांच्या बक्षिसांचं त्यांनी सगळ्यांनी कौतुक केलं आणि खरंच अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज सांगता झाले। ह्या कार्यक्रमाचे त्यांच्या 3 दिवसापासून हे कार्यक्रम चालू होतं, स्पोर्ट्स ॲन्युअल फंक्शन चालू होतं। तर आजचा शेवटचा दिवस होता आणि सांगता होतं मला बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांची भेट साधण्याची संधी दिल्याबद्दल मी सरस्वती महाविद्यालयाचे आभार। प्रगती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।